मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती पाहायला मिळते। मनपामध्ये 227 वॉर्डपैकी 41 वॉर्डमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे। 72 वॉर्डांमध्ये मराठी मतदारांचा दबदबा आहे। ठाकरे बंधू जागावाटपाचं सूत्र ठरवताना मराठी आणि मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची सूत्रांची माहिती आहे। मनसेचा ठाकरेंच्या 4 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातील वॉर्डवर दावा आहे। वॉर्डवर दावा केल्यानं जागावाटपाच्या चर्चेमध्ये पेच निर्माण झालाय। वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीसोबतच्या युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। ठाकरेंची सेना काँग्रेस मनसेकडून अवास्तव जागांची मागणी करण्यात आली आहे। हितेंद्र ठाकूरांसोबत बैठक होऊन सुद्धा जागावाटपाचा तिढा हा काही सुटलेला नाही। साताऱ्याच्या फलटणमध्ये ईव्हीएम पुन्हा एकदा बंद पडलेला आहे। मतदान प्रक्रिया थांबलेली आहे। प्रभाग क्रमांक 13 मधला हा प्रकार आहे। मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। मतदान करण्यासाठी आलो होतो तर नागरिकांची तक्रार अशी आली की मशीनच चालत नाही, बटन दाबलं तरी तो आवाज येत नाहीये, बटन दबलंच जात नाहीये। तर मी प्रोसिडिंग ऑफिसरशी बोललो आता, तर प्रोसिडिंग ऑफिसरला मी सांगितलं तर पहिल्यांदा ते म्हटले की आम्ही सकाळी ते दुरुस्त केलं होतं, तो रिप्लेस केलं होतं। मग आता हे दुसरंही मशीन खराब असताना सुद्धा हे मशीन चालवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं झाला। आधीचं पण बंद पडलं आणि परत आता दुसरंही बंद पडलं आणि तो चालवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं झाला। तर त्याच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे तक्रार केलेली की बाबा तुम्ही हे मशीन बदला। आता ते मशीन बदलोच तोपर्यंत त्यांनी प्रक्रिया थांबवावी लागली त्यांना। पण हे जर लक्षात नसतं आलं नागरिकांच्या तर हे वोटिंगच पडलं नसतं ना आम्हाला। आता मागणी केली आम्ही 1-2 तास आम्हाला वाढवून द्या म्हणून। संतोष नलावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। त्या संतोष, या ठिकाणीची माहिती मिळते की सकाळी एकदा मशीन बंद पडलेलं होतं, आता पुन्हा एकदा बंद पडलेलं आहे आणि नागरिकांनीच हा मुद्दा जो आहे तो लक्षात आणून दिलेला आहे। सध्याची परिस्थिती काय? नक्कीच वृषाली, खरं तर मी आता प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहे आणि आता जर या ठिकाणी पाहिलं तर तिसऱ्यांदा आता ही मशीन जी आहे ती बसवण्याची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। खरं तर या ठिकाणी ज्यावेळेस हे मतदान ची बटणं दबत नसल्याची मतदारांना लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी हे निदर्शनास आणून दिल्यानंतर हे मतदानाची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी काही वेळ थांबवण्यात आली होती। जवळपास 1 तासापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता आणि आताही काही वेळापूर्वी हाच प्रकार आता पाहायला मिळत आहे। आता नवीन ईव्हीएमच्या पेट्या ज्या आहेत ते या ठिकाणी आणल्या आहेत आणि आता ईव्हीएमच्या पेट्या नवीन बसवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि काही वेळातच या ठिकाणची मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल असं सांगण्यात येत आहे। मात्र यामुळं आपण जर पाहिलं तर या मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। अनेक वयस्कर लोक देखील या ठिकाणी आलेली आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा प्रक्रिया पण ही 2 वेळा असा प्रकार घडल्यामुळं या ठिकाणी काही वेळ गोंधळ निर्माण झालेला एकूणच पाहायला मिळतोय। वृषाली, नक्कीच धन्यवाद संतोष दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।